चा नवा टप्पा चालू होतोय आजपासून। आज चाळीसगावपासून आमची ही सुरुवात आहे। जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा असं आम्ही सर्व जिल्ह्यात जाणार आहोत। जळगाव जिल्ह्याचं जर मागचं चित्र पाहिलं तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला सामना करावा लागलेला आहे। यावेळची विधानसभा कशी असणार? यावेळची विधानसभा सगळ्या महाराष्ट्रभर या महायुतीच्या विरोधात जनमत आज निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्रातला भ्रष्टाचार, महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातली तरुणांची बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, शेतीमालाचे दर घसरणे, हे सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातली जनता या महायुतीला कंटाळलेली आहे। लोकसभेत झालं त्याच्यापेक्षा जास्त जोमाने महाराष्ट्रातली जनता आज महाविकास आघाडीला पाठिंबा देते। खडसे साहेब आज या यात्रेमध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात आहे। नक्की काय परिस्थिती राहणार? आता मात्र ते भाजपात जातील असं सांगितलं जात होतं। आज मात्र जामनेर बोलवून हजर राहणार आहेत। नक्की काय आमच्या यात्रेत ते येणार आहेत की नाही मला अजून माहिती नाहीये आणि माझा अलीकडे त्यांचा संपर्क झालेला नाही। मध्ये त्यांचा एकदा फोन आलेला, पण ते याच्यात सहभागी झाले तर आनंदच आहे। तुम्हाला असं वाटतंय माहिती म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे असेल नाही, आता नक्की कुठे येणार काय हे मला माहित नाही ना। पण ते आता राष्ट्रवादीत आले हे तरी माहित आहेत का? कारण त्यांनी आमच्या माझा कट्टाला सांगितलं आता भाजपत जाण्याचा विचार मी सोडून दिलेला आहे असं मी बघितलं आणि तसे ते तिकडे गेलेलेही नव्हते, पण ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा होईलच आमची। आज भेट झाली तर ते येणार असतील तर। पाटील साहेब, पुन्हा मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद पेटलेला आहे, काय सांगाल? पुन्हा आमने सामने आले मराठा आणि ओबीसी। नाही, सरकारनेच या सगळ्या दोन्ही समाजामध्ये जास्त संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक होतं। सरकार पूर्ण अपयशी ठरले। महाराष्ट्रातले जातीतले, धर्मातले हे तिढे वाढू नयेत किंवा दरी वाढू नये किंवा दरी तयारच होऊ नये असा प्रयत्न सरकारने कधीच केलेला दिसत नाही। सरकारमधलेच दोन बाजू सांभाळताना दिसतात आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संभ्रम आहे आणि सरकार विरोधी या दोन्ही समाजांनी केलेल्या मागण्यांविषयी प्रचंड रोष आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे, त्यांच्यावर सलाईने उपचार सुरू आहे। आज बीड आणि धाराशिव या ठिकाणी बंद झालेले आहे। त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्याशी सरकारने काय चर्चा केली आम्हाला नक्की माहीत नाही, पण त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या दिसत नाहीत आणि त्यामुळे त्या बाबतीत सरकारने आवश्यक ती पावलं उचलावीत। दिलीप खोडके जामनेरमध्ये प्रवेश करतायत आपल्या राष्ट्रवादीमध्ये, नक्की काय आहे तुमच्याजवळ काय माहिती असेल? ते तिकडे जामनेरला आल्यावर बोलू आपण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।